मोहोळ इथं झालेल्या लाठीचार्जबद्दल माजी आमदार राजन पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे। सहकार मंत्र्यांनीच दबाव तंत्राचा वापर केल्याचा गौप्यस्फोट देखील त्यांनी केला। सत्तेचा वापर करून सहकार मंत्र्यांनी पोलीस खात्यावर दबाव आणून मतदारांवर लाठी हल्ला करण्यात आला। यामुळे मतदारांमध्ये दहशत निर्माण झाली आहे। मतदार भयभीत झाले आहेत, काही जण निघून गेले आहेत। त्यामुळे या ठिकाणी येथील अधिकारी बोगस मतदान करण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे या भागाचं फेरमतदान घेण्यात यावं अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करणार असून सोलापूरचे एसपी, कोल्हापूर विभागाचे आयजी यांची चौकशी करण्याची ही मागणी करणार असल्याचं राजन पाटील यांनी पत्रकारांना बोलताना सांगितलं। बाउंड्रीच्या आतच ज्याला आधार कार्ड आहे त्याच्याशिवाय जाऊ देत नाही अशी सगळी सिस्टीम केली असताना सुद्धा ही सिस्टीम केल्यावर सुद्धा जवळपास आताच्या मितीला 60% पुढे मतदान झालं त्या भागात। 60% पुढे मतदान झालं आणि हे ज्यावेळेला यांच्या लक्षात आलं की आपल्या इमेजला आता धोका पोचतोय, आपण सांगितलं होतं कसं मतदान होतंय म्हणून करता यांनी प्रशासन हाताशी घेतलं। कोल्हापूर भागाचे आयजी आणि या इथले एसपी हे दोघं जण आणि त्यांच्याबरोबर असणारी मध्य प्रदेशचे पोलीस आहेत ते 100-200 पोलीस हे प्रत्येक बूथवर गेले आणि बूथच्या आतमध्ये असणं म्हणजे त्या हद्दीच्या आत असणारे, हद्दीच्या बाहेर असणारे आणि गावामध्ये असणारे दिसल त्याला काठीनं मारहाण केलं। त्याच्यामध्ये महिला सोडल्या नाही, लहान मुलं सोडली नाहीत आणि सगळ्यांना तिथून हाकलून लावलं आणि जे गावात बसत होते त्यांना सुद्धा तिथून मारून दहशत या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न या राज्य सरकारनं पोलिसांना हाताशी धरून अशा प्रकारचं घन कृत्य केलेलं आहे आणि म्हणून करता आमची निवडणूक आयोगालाच मागणी आहे की आपण याची चौकशी करावी आणि मोहोळचं मतदान फेर करावं। कदाचित सगळे लोक आमचे गेल्यामुळं तिथले अधिकारी तिथं मोठ्या प्रमाणामध्ये बोगस मतदान करण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि ते मतदान हे नक्कीच आमच्या विरोधाला जाईल। आतापर्यंत आमच्या मतदारसंघाची परंपरा आहे एकमुखी मतदान करायचं। यावेळेला जर पुढे दुसरीचं मतदान गेलं तर हे सगळं मतदान हे तिथल्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून सत्ताधारी पार्टीने केलं असं आमचं मत आहे। अनगर येथील खंडोबाची वाडी येथे मतदान केंद्रावर मतदान केंद्राच्या हद्दीच्या आतमध्ये आणि बाहेर आणि गावामध्ये कोल्हापूर विभागाचे आयजी, सोलापूर विभागाचे एसपी यांनी मध्य प्रदेश येथील 200 पोलीस कर्मचारी यांनी लाठीचार्ज केला। यामध्ये लहान मुले, वृद्ध महिला जखमी झाले। दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला म्हणून निवडणूक आयोगाकडे आम्ही तक्रार करणार आहोत असं राजन पाटील म्हणाले। तसंच आजवरच्या राज्यकर्त्यांनी असं कधी केलं नाही। या प्रकरणाचा मी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं जाहीर निषेधही करतो असंही राजन पाटील यावेळी म्हणाले। या प्रसंगी माजी केंद्रीय गृहमंत्री, सोलापूर लोकसभेचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे, माजी आमदार राजन पाटील, जिल्हा परिषद सदस्य बाळराजे पाटील तसंच लाठीचार्जमधील जखमी यांना पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांची अर्धा तास वाट पाहावी लागली। पोलीस ठाण्याबाहेर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती।